वेळेआधीच झाला नाही तर फडणवीसांनी खेळलेला डाव लगेचच समजला नव्हता. शिंदेंवरती खरा गेम फडणवीसांनीच केलाय. शिंदेचे हे 7 आमदार कधीही फुटतील असंच नाही, दाखल्यानेशी सांगते. तारीख 16 एप्रिल. घटनेचे ठिकाण बुलढाणा. बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्यासमोर शिवसेनेच्या 2 गटात झाल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला बाचाबाचीवरून प्रकरण धक्काबुक्कीवर गेलं. यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटबाजी असल्याचं उघड झालं होतं. मतभेद असल्याचं सुद्धा समोर आलं होतं. नंतर देऊळगाव राजा येथे एका हॉटेलमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली गेली होती. तारीख 13 एप्रिल. घटनेचे ठिकाण धाराशिव. सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी धाराशिव शिवसेनेच्या कामाचा आढावा घेतला. पक्षश्रेष्ठींसमोरच धाराशिव शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन पहिल्या सेकंदात झाले. जिल्हाप्रमुख अजित पिंगळे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा गट एकमेकांना भिडला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच भाजपला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. खासदार शिंदे यांनी मध्यस्थी करत आता काय मारामारी करायची का, खाली बसा असे सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शांत केलं. तारीख 20 एप्रिल. घटनेचे ठिकाण सातारा. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डावलण्याचा, कार्यक्रमांना न बोलवण्याचा, बॅनरवरती फोटो न लावण्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या सभेला महेश शिंदे गेले नाहीत. त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नसल्याचंही म्हटलं आणि भाजपशीच आपली पूर्वीची जवळीक असल्याचं सांगून शिंदेंना शिंदेचाच आमदार काल उलटल्याचं दर्शन झालं. त्यानंतर म्हणजे साताऱ्यानंतर काल छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकावरून बेबनाव पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. दुसरीकडे या निवडीविरोधात क्रांती चौकात काही इच्छुक रस्त्यावरती उतरले. या निवडीवर नाराजी व्यक्त करत इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर यांनी गंभीर आरोप केले. क्रांती चौकात विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जोडीमारो आंदोलन छेडलं. तारीख 15 एप्रिल. घटनेचे ठिकाण ठाणे. मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर पक्षाच्याच इतर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी आणि निवडणुकीतील उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू होती.